पुण्यातल्या नसरापूरमधल्या मोठ्या बातमीने आपण या बुलेटिनची सुरुवात करतोय। पुण्याच्या नसरापूरमध्ये झालेल्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर राज्यभरात नराधम आरोपी विरोधात संताप व्यक्त केला जातोय। नसरापूर प्रकरणातील आरोपीवरती कुटुंबीय जे ते संतप्त आहेत। आरोपीचा मुलगा आणि पत्नीकडून संताप व्यक्त करण्यात आलेला आहे। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी चिमुकलीच्या कुटुंबियांसह सर्व स्तरातून केली जाते। आता ज्या आरोपीने हे कृत्य केलं त्या आरोपीच्या कुटुंबियांनी देखील संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे। त्याने जिथे बाळाची हत्या केली त्याच जागेवरती त्याला ठेचून मारा अशी मागणी आरोपीची पत्नी आणि मुलाने केलेली आहे। तसंच मला त्यांचं तोंडही बघायचं नाहीये, तसंच त्याचा अंत्यविधी जरी झाला तरी कोणीच मला त्याबाबत सांगण्यासाठी येऊ नका अशी संतप्त प्रतिक्रिया आरोपीच्या पत्नीने दिलेली आहे। त्याला फाशी किरकोळ आहे, त्याला जाळलं पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया देखील कुटुंबियांनी दिली आहे। तसंच त्याला वडील म्हणून घेण्याचीही लाज वाटते असा संताप त्याच्या मुलाने देखील व्यक्त केलेला आहे। तसंच त्याच्या पोटी जन्म घेतला हाच माझा गुन्हा असल्याची खंत आरोपीच्या मुलाने व्यक्त केली आहे। माझी भूमिका अशी आहे, त्या बाळाची हत्या झाली ना चिमुकलीची, त्या जागेवर त्याला ठेचून तसाच मारला पाहिजे, माझी एवढीच इच्छा आहे। तुम्ही काय संपर्क आता त्याला सोडवायला वगैरे जाणार किंवा काय? मला त्याचं तोंड सुद्धा बघायचं नाही, अजिबात नाही। आता तुम्ही माझ्यापर्यंत कोणी त्याचं अंत्यविधी झालाय म्हणून सांगाय पण येऊ नाही काय, ही माझी नम्रतेची विनंती। गेल्या किती वर्षापासून संपर्कात नाही? 10 वर्ष झाली। आता तुमची हीच मागणी की त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, कठोर कोर्ट शिक्षा व्हावी, फाशीच झाली पाहिजे। फाशी नाही तर कठोर मग त्याला नुसती ठेचून शिक्षा मारलं नाही, पाहिजे त्याला। ठेचून मारला पाहिजे। फाशी ते किरकोळ आहे, जाळला पाहिजे त्याला उभा चौकांमध्ये त्याशिवाय असा जिवंत, न्याय व्यवस्थेवरती तरी माझी प्रश्न मनाची व्यवस्थित आग निवणार नाही। वडील म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटते ह्या अशा व्यक्तीला। त्याने त्याच्या पोटी मी जन्म घेतला हाच माझा मोठा गुन्हा आहे आज। आणि ह्या चिमुकलीला हे जे काय घडले हे अमानुषपणे त्यांनी जे हे केलेले कृत्य, ह्याला मला हे निंदनीय कृत्य अत्यंत, ह्याला कठोरातली कठोर शिक्षा म्हणजे त्याला फाशी झाली पाहिजे, त्याला ठेचून मारला पाहिजे तिथं त्याच ठिकाणी, त्या चिमुकलीला न्याय दिला पाहिजे। आज माझी बाची तशीच ती आहे मला। माझ्या बहिणीच्या किती 11 मला माझे बाचे आहेत। मला खूप वाईट वाटले अत्यंत। आमची तीव्र भूमिका आहे की त्याला ठेचून मारला पाहिजे, तीव्र भूमिका आहे। कारण की आम्हाला ह्यातमध्ये लय त्रास होतोय, मानसिक त्रास होतोय। आपल्या हात घुटण्याचा जीव त्यांचा आता तुम्ही त्याला बोलले ना आम्ही, त्याच्यामध्ये माणसं बोललं त्याचे गेलं। ना त्याचं नाव आमच्या नावाला जोडले ना। माझं नाव त्याच्या मागे जोडले म्हणून मला आता त्याचं ते सगळं ऐकून घ्यावं लागेल काय मला बोलतील ते। शासनाने ह्या चिमुकलीला न्याय दिला पाहिजे, त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे, नाही त्याला ठेचून मारला पाहिजे। आज छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो, न्याय व्यवस्थेवरती लोकांचा विश्वास उडला असं काय केलं तर, एवढीच माझी विनंती मी। तर आरोपीच्या पत्नीची आणि मुलाची प्रतिक्रिया आपण ऐकली। दरम्यान नसरापूरच्या घटनेवरती राज ठाकरेंनी संताप व्यक्त केलेला आहे। आरोपीला हाल करत संपवावं असं राज ठाकरे म्हणतायत। सरकारने फास्ट ट्रॅकची व्याख्या सांगावी असं सुद्धा राज ठाकरेंनी सांगितलेलं आहे। कोणाचाच कोणाला धाक उरलेला नाहीये असं सुद्धा राज ठाकरे म्हणाले। तर राज ठाकरेंनी एक्स पोस्टच्या माध्यमातून नेमकं काय म्हटलं आपण बघूया। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात 3.5 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार करून त्या नराधमाने पुढे तिला ठार मारलं आणि तिचा मृतदेह लपवायचा प्रयत्न केला। या घटनेने शब्दशः मनाचा थरकाप उडाला आणि भयानक चीड आली। या आरोपीला सरकारने कायदा काय सांगतो किंवा अजून कोण काय म्हणेल याचा विचार न करता हाल करत संपवावं। सरकार अशा घटनांमध्ये जेव्हा फास्ट ट्रॅक पद्धतीने कारवाई करू म्हणतं तेव्हा सरकारने फास्ट ट्रॅकची व्याख्या पण सांगावी, कारण अशा घटना घडल्यानंतरच सरकारला जाग येते। पुढे ते त्यांच्या एक्सपोस्टमध्ये असं म्हणतात की महाराष्ट्रात मुली स्त्रिया पळवून नेण्याचं, त्यांचं शोषण करण्याचं प्रमाण प्रचंड वाढलंय आणि असं नाहीये ते एखाद्या वर्षीच वाढतंय, ते तर वर्षागणिक वाढतंय।
याचा अर्थ कायद्याचा धाक अजिबात उरलेला नाहीये आणि यामध्ये घटनेनंतर नसरापूर परिसरात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरती लाठीचार्ज केला गेल्याच्या बातम्या पण आल्या। पुढे ते त्यांच्या ट्विटमध्ये असं म्हणतात की ही तत्परता स्त्रियांचं मुलींचं शोषण करणाऱ्या विरोधात सरकार का दाखवत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। पुढे ते म्हणतात या आरोपीला शिक्षा व्हायला पाहिजे आणि ती होईलच, पण अशा घटना वारंवार का घडतायत? ज्या महाराष्ट्राने देशाच्या स्त्री शिक्षणाची, स्त्री सक्षमीकरणाचा पाया घातला, त्याच महाराष्ट्रात अशा घटना वारंवार का घडतायत याचा थोडा सर्वांगीण विचार व्हायला हवा की नको असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय। आणि पुढे ते म्हणतात अशी घटना घडली की जनतेच्या मनात रोष उमटतो, सरकार मग कुठलंही असो त्यांचा कोडगेपणा दिसून येतो असं म्हणत सरकारवर देखील त्यांनी टीका केली आहे। 2-4 दिवसात हे सगळं विसरलं जातं, पण यावर काहीतरी मूलभूत विचार आणि कृती करावी लागेल, यावरती आपण कधी बोलणार आहोत का असा सवाल त्यांनी या ट्विटमध्ये उपस्थित केला। आणि पुढे ते असं म्हणतात की या सगळ्याकडे बघताना मला जे प्रकर्षाने जाणवतं ते म्हणजे महाराष्ट्राचं लक्ष विचलित झालंय आणि कोणाचाच कोणाला धाक उरलेला नाहीये असं ते त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हणतायत। पुढे ते म्हणतायत कोणाचाच कोणाला धाक उरलेला नाहीये, अशा घटना परत कधीच घडू नयेत आणि महाराष्ट्राचं विचलित झालेलं लक्ष आणि भरकटलेल्या लक्षावरती त्यांनी पुन्हा एकदा उल्लेख केला आहे। भरकटलेलं लक्ष पुन्हा ताळ्यावरती आणण्यासाठी जे काही करावं लागेल ते सरकारने करावं अशी मागणी देखील त्यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये केली आहे। पुढची मोठी बातमी आपण बघूया। भोर नसरापूर इथल्या चिमुकलीवरती अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षाच योग्य असून त्याला लवकरात लवकर फासावर चढवण्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय। नसरापूर ग्रामपंचायत सदस्य आणि इतर ग्रामस्थांनी आमदार दिलीप लांडे यांच्या पुढाकाराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। यावेळी त्यांनी सरकार या घटनेला जबाबदार असलेल्या आरोपी भीमराव कांबळेला फासावरती चढवण्याची मागणी करणारं निवेदन त्यांना दिलं आणि यावेळेला ग्रामस्थांनी सदर आरोपीने यापूर्वीही 2 वेळा असेच गुन्हे केलेले असून यावेळी तिसऱ्यांदा त्याने असं केलं असल्याचं सांगितलं। त्यामुळे अशा नराधमाला सोडल्यास तो पुन्हा कोणाचा तरी घास घेईल अशी भीती गावात निर्माण झाली असल्याचं सांगितलं। याबाबत ग्रामस्थांचं निवेदन स्वीकारून या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून ते सुद्धा या घटनेबाबत अतिशय गंभीर असल्याचं शिंदेंनी सांगितलंय। पुढची मोठी बातमी भोंदू अशोक खरात संदर्भात आहे। भोंदू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे आणि अशामध्येच शिर्डी पोलिसांनी भोंदू खरातचा ताबा घेतलेला आहे। भोंदू अशोक खरात याला शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतलंय। शिर्डीतील शेतकऱ्याची फसवणूक आणि अवैध सावकारीचा गुन्हा देखील खरात आणि त्याच्या पत्नीसह तिघांविरोधात दाखल आहे। या प्रकरणामध्ये भोंदू अशोक खरात याचा ताबा मिळावा यासाठी नाशिक न्यायालयात अर्ज करण्यात आलेला होता। न्यायालयाने खरातचा ताबा शिर्डी पोलिसांना दिल्यानंतर तातडीने त्याला शिर्डी पोलिसात आणण्यात आलेला आहे। आज त्याला राहता न्यायालयात हजर केलं जाणार आहे। तर भोंदू अशोक खरात याच्यावरती शिर्डीत दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी अशोक खरातला ताब्यात घेतलेला आहे। त्याची कसून चौकशी सुरू आहे। काय नेमकं घडतंय तर भोंदू अशोक खरातला राहता न्यायालयात आज हजर केलं जाईल। त्यामुळे आज नेमकी काय सुनावणी होते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। शिर्डी पोलिसांनी भोंदू अशोक खरातचा ताबा घेतलेला आहे। सध्या शिर्डी पोलिसांच्या ताब्यात हा भोंदू अशोक खरात आहे। शेतकऱ्याची फसवणूक असेल किंवा अगदी सावकारी असेल या सगळ्या प्रकरणामध्ये अशोक खरात आणि त्याच्या पत्नीसह तिघांवरती गुन्हा दाखल आहे। या प्रकरणात अशोक खरातचा ताबा पोलिसांनी घेतला असून आज त्याला राहता न्यायालयात हजर केलं जाईल। कोर्ट त्याला किती दिवसांची पोलीस कोठडी देणार याकडे त्या सगळ्यांचं लक्ष आहे। राहता न्यायालयासमोरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी। अशोक खरात याचा ताबा शिर्डी पोलिसांना मिळाला आहे आणि आज त्याला राहता न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। मी आता न्यायालयाजवळ आहे आणि याच कोर्टामध्ये आज 11 ते 5 वाजेच्या दरम्यान हा जो भोंदू आहे अशोक खरात याला कोर्टात हजर केलं जाईल आणि त्याची पोलीस कोठडी मागितली जाईल। तर शिर्डीमध्ये जो 31 मार्च रोजी शेतकऱ्याची फसवणूक आणि सावकारीचा गुन्हा त्याच्यावरती दाखल आहे, त्याची पत्नी आणि 3 जणांवरती गुन्हा दाखल आहे, ज्यामध्ये 2 आरोपी अटकेत आहेत। एक अरविंद बावके आणि दुसरा किरण सोनावणे, हे दोघं अटकेत आहे आणि 31 मार्च पासून त्याची पत्नी जी आहे कल्पना खरात ही मात्र अजूनही फरार आहे।
काल अशोक खरातचा ताबा शिर्डी पोलिसांना मिळाला आणि तातडीने त्यांनी त्याला शिर्डीमध्ये आणलंय. रात्रभर त्याचा मुक्काम कोठडीमध्ये झालाय आणि आज त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. त्यामुळे आज राहता न्यायालय त्याला किती दिवसांची पोलीस कोठडी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर.